माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार आमदार फंडातून दिव्यांग निधी खर्च करा, संजय गांधी निराधार योजनेचे पेन्शन 2,500 रुपये लागू करा, संजय गांधी योजनेची 25 वर्षांची वयोमर्यादा अट रद्द करा यासह अन्य मागण्यांकरिता प्रहार अपंग क्रांती दलाच्या वतीने 1 दिवसीय लक्षवेधी धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले। प्रहार अपंग संघटनेचा अपना भिडो एकच भिडो दिव्यांगांचा 5% निधी खर्च, दिव्यांगांना 5% निधी खर्च, अरे संजय गांधी निराधार योजनेचे 2,500 रुपये मानधन, संजय गांधी निराधार योजनेचे 2,500 रुपये मानधन, आमदार खासदारांच्या निधीतून 5% निधी मिळालाच पाहिजे, आमदार खासदारांचा 5% निधी मिळालाच पाहिजे। आहे आमच्या हक्काचं, आहे आमच्या हक्काचं, अपना भिडो, अपना भिडो, अपंग एकजुटीचा, प्रहार अपंग संघटनेचा, प्रहार अपंग संघटनेचा, करायचं काय मुद्दा आहे, काय प्रकरण आहे, आपण काय सांगणार याबद्दल? प्रहार जनशक्ती पक्ष प्रहार दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू, माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या आदेशानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज संपूर्ण राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिव्यांगांच्या प्रमुख 4 मागण्यांकरता लक्षवेधी 1 दिवसीय धरणे आंदोलन सुरू करण्यात येत आहे। यातील प्रमुख मागणी अशी की जो आमदार आणि खासदाराचा फंड असतो त्या फंडामध्ये दिव्यांगांसाठी 5% निधीची तरतूद राखीव ठेवलेली आहे, परंतु हे खर्च करत नाहीत। गेल्या 3 वर्षापासून शासनाने परिपत्रक काढले, GR काढलाय, परंतु त्याची अंमलबजावणी अजून झाली नाही। तो 5% निधी दिव्यांगांसाठी खर्च करावा। संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत शासनाने 3 महिन्यापूर्वी 2,500 रुपये मानधन लागू केलंय, परंतु त्या सर्व दिव्यांगांना हे मानधन आणखी लागू झालं नाही। गेल्या 2 महिन्यापासून 1,500 रुपये महिना त्या दिव्यांगांना मिळतोय, तो महिना देखील 2,500 रुपये मानधन सरसकट मिळालं पाहिजे। जिल्हा नियोजन बजेट मधून आम्हाला 1% निधी अगदी कृती आराखड्यामध्ये आहे, परंतु या मार्च पूर्वी तो खर्च जर झाला नाही तर निश्चितच तो अखर्चित निधी राहील। जिल्हा नियोजन कृती आराखड्याचं जे बजेट आहे त्या बजेट मधला 1% निधी हा दिव्यांगांचं कल्याण आणि पुनर्वसनासाठी खर्च झाला पाहिजे। संजय गांधी निराधार योजनेची वयोमर्यादा ही 18 वर्षापासून सुरू केली पाहिजे, त्याची पात्रता 18 वर्षापासून लागू केली पाहिजे। आणि जी उत्पन्नाची अट आहे संजय गांधी निराधार योजनेसाठी ती 50,000 रुपयावरून 1 लाख करावी। या प्रमुख 4-5 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी 12 डिसेंबर रोजी आमचं 1 दिवसीय लक्षवेधी धरणे आंदोलन सुरू आहे। आज तर लोकशाही पद्धतीने आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। लक्षवेधी आंदोलन आहे। शासनाचं नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे। शासनाने या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये आमच्या मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा पुढचं आंदोलन हे प्रहार स्टाईलनी आणि बच्चू भाऊ यांच्या आदेशानुसार अति तीव्र स्वरूपात आणि रस्त्यावर उतरून केलं जाईल या माध्यमातून मी सांगतो। शिवाजी गाडे, जिल्हाध्यक्ष प्रहार दिव्यांग क्रांती, छत्रपती संभाजीनगर।